हिवाळा लागला तर जिम पूर्ण टच भरते, ग्राउंड पण पूर्ण भरून जाते. आज जे नाही ते ग्राउंडला येतं, जे नाही ते जिमला जातं. तर चला, चांगली आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आज आपण केलं स्ट्रेंथ वर्कआउट केला अप्पर बॉडी. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. गुड मॉर्निंग. तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 271वा दिवस आहे. तर आज पण ग्राउंडवर कोणीच नाही आलं बघा. पण काय एवढं आहे, कालपासून पाऊस चालला गेला. त्याच दिवशी सगळ्यात मोठा पाऊस पडला होता. आता पाऊस नाहीये. आता बघा वातावरण पण थोडं साफ दिसतंय बघा, काहीच नाही. तर काल एक गोष्ट झाली. काल आपण नवीन H15 मोबाईल घेतलेला आहे. तर त्या मोबाईलने शूट केला. जसा डेली व्हिडिओ काढतो ना आपण रेग्युलर व्हिडिओने, तसाच व्हिडिओ काढला. तितका 30 मिनिटाचा व्हिडिओ काढला. ते ना अपलोडिंगला एवढा कसा टाइम लागू राहिला. अपलोड केला, VN मध्ये करतो आपण, VN मध्ये केला. त्याच्यानंतर मग लय टाइम लागू राहिला. कसं काय झालं, काय प्रॉब्लेम काय माहित. मग पूर्ण व्हिडिओ बनला, 2-4 घंटे वाया गेले माहिती त्याच्यात. मग त्याच्यानंतर काय झालं की मग त्याची MB चेक केली, स्टोरेज चेक केली, कितीचा व्हिडिओ बनला. तो बनला 8 GB. पण एवढं एक क्लॅरिटी एकदम मस्त. आपला दरवेळचा व्हिडिओ आपला 30-32 मिनिटाचा व्हिडिओ होतो, 1.5 GB 2 GB व्हिडिओ, 8 GB डायरेक्ट. कारण की कॅप्चर पण एकदम मोशन एक पॉइंट कॅप्चर केलेले, एकदम DSLR कॅमेरावानी. एकदम मस्त फोन आहे हा, आणि एकदम भारी कॅमेरा. आपल्याला आतापर्यंत सगळ्यात बेस्ट वाटला हा, कारण की एक बारीक पॉइंट कॅप्चर करतो हा. तर चला, काल त्याच्यामुळे पूर्ण दिवस गेला. 2-2-2:30 वाजले होते व्हिडिओ अपलोड करायला सकाळपासून. तर चला आता काय करू, वॉर्मअपला सुरुवात करू. तर 271वा दिवस आहे आज आपला. पण कन्सिस्टन्सी कशाला म्हणते, डेली काम करायचं आणि डेली एक गोष्ट ॲडव्हान्स व्हायचं, ही मेन गोष्ट आहे. नाहीतर आजकाल कसं लागतं, पेशन्स नाही कोणातच. आता यूट्यूब चॅनल चालू केलं ते लगेच महिनाभरात लगेच आपल्याला 1000 लाखापर्यंत सबस्क्रायबर पाहिजेत, 1000मध्ये व्ह्यू यायला पाहिजेत. तसं होत नाही. मेन गोष्ट काय, यूट्यूब मध्ये टेस्ट करतं आपलं पेशन्स किती. तर तीच गोष्ट आहे. तर आपण यूट्यूब चॅनल पेशंट होऊ न होऊ, मेन गोष्ट आपलं टार्गेट आहे. सगळ्यात मेन गोष्ट काय होतं माहिती का, व्ह्यू यायचं त्याचं टेन्शन नाही घेत. आपण आपलं चॅलेंज ऍक्सेप्ट केलेलं कसं पूर्ण करतो, ही मेन गोष्ट आहे. आपण आपल्या संग कसं किती इमानदारीत राहतो, ही मेन गोष्ट आहे. कारण की डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी ही गोष्ट काय डायरेक्ट येत नाही. एक छोट्या गोष्टी स्टेप करून करणं लागतं सगळं. तर ही मेन गोष्ट आहे. त्यासाठी कंटिन्यू लगे राहा. कसं आहे, आज न उद्या होऊनच जातं ते. पण एक गोष्ट आहे, कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन गोष्ट असते. तर आपला आहे आज 365 दिवस चॅलेंज कम्प्लीट होत आला का. 80% चॅलेंज संपलं. पूर्ण उन्हाळा गेला, हिवाळा गेला, पावसाळा गेला, आता परत हिवाळा लागला आता जानेवारीचा. तर चला, टार्गेट कम्प्लीट झाल्यावर नवीन एक टार्गेट आहे, ते नवीन एक टार्गेट बघू आपण नंतर.
तर वॉर्मअप झाला कम्प्लीट. तर आज काय होऊ राहिलं माहिती आहे का, आज काल संध्याकाळपासून आज थंडी जास्त वाढली. कारण की आता हिवाळा लागला, पाऊस कमी झाला, एकदा जोरातून पाऊस चालला गेला. आता काय झालं, थंडी वाढन आता वाजूच राहिली. काल कंपनीत होतो आपण, तर कंपनीत पण 7-8 वाजले. 8 वाजल्यापासून जी थंडी चालू झाली, जर्किंग नेलंच नव्हतं आपण. तर आज जर्किंग न्यायला लागेल कंपनीमध्ये, कारण की थंडीला वाजू राहिली. कारण की सगळं 4 वाजून ते धक्का ओपन आहे ना, त्याच्यामुळे वारं लई आतमध्ये येतं आमच्या शॉपला. त्याच्यामुळं थंडी न्यायला लागन. थंडी म्हणजे जर्किंग नेणं लागन. थंडी वाढली इथं, ग्राउंडला पण थंडी वाढली आणि अंधार पण वाढला. आता तेच चालू होतं. आता 6 वाजता आलं तरी अंधारच राहतो, जस 5:30ला राहायचं तसा. तर चला, आता पब्लिक पण वाढन आता वर्कआउटला. हिवाळा लागला तर जिम पूर्ण टच भरते, ग्राउंड पण पूर्ण भरून जाते. आज जे नाही ते ग्राउंडला येतं, जे नाही ते जिमला जातं. तर चला, चांगली गोष्ट जिमला गेलेला. तर चला पहिले जॉगिंग करू आपली. तर जॉगिंग झाली आपली. आता नॉर्मल जॉगिंग केली आपण. इथून 6 ते 7 राऊंड मारले राऊंड मध्ये, कारण बॉडी ऍक्टिव्ह होऊन जाते, गरम होती बॉडी. तर चला, आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. आता आज अप्पर बॉडी वर्कआउट करायचं आहे. तर अप्पर बॉडी वर्कआउट मध्ये ही वेट ट्रेनिंग आपली. हे 2-3 प्रकारचे वेट आहे आपले, कारण की आपला डंबेज नाही आपल्याकडे, तर आपण ह्यानी वर्कआउट चालू करतो. तर चला, ह्यानी काय होतं, अप्पर बॉडी वर्कआउटने आपण वेगवेगळा वर्कआउट केला पाहिजे. काल काय केलं माहिती आपण, लोअर बॉडीचा केला. जे स्टेप वर्कआउट असतो ना, जम्प केली, अजून स्टेप वर्कआउट केले, इन आउट केले. ह्यानी काय होतं, लोअर बॉडी स्ट्रॉंग बनती. लोअर बॉडी तर पूर्ण केला, अप्पर बॉडी काहीच नाही केली. तर आज काय करणार आपण, अप्पर बॉडी करणार, पूर्ण अप्पर बॉडी वर्कआउट करणार आहे. म्हणजे कसं आहे, तुम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळा वर्कआउट करा, वेगवेगळा बॉडीचा वर्कआउट करा, पार्टचा वर्कआउट करा. कारण की जेणेकरून दररोज एकच म्हणलं ना, तर मग बॉडी वाढत नाही, तुमची ती मसल हे होऊन जाते, रिकव्हरी टाइम भेटत नाही. हा, पण डिप्स झाले, स्किपिंग झाले, अजून पुशअप झाले, हे रेग्युलर मारू शकता. हे काही एवढा इफेक्ट होत नाही. स्पेशल वर्कआउट म्हणलं ना, तर मग थोडस बदलणं लागतं. तर चला, आता काय करू, आजचा वर्कआउट चालू करू. हा आहे बघा, वेट ट्रेनिंग अप्पर बॉडीची, अप्पर बॉडीची वेट ट्रेनिंग करायची आहे.
तर चला आपण अप्पर बॉडीचे 5-5, 6-6 सेट मारले. ह्याने काय होतं, पूर्ण अप्पर बॉडीचं वर्कआउट होतं. अप्पर बॉडीमध्ये स्ट्रेंथ पॉवर येते. जसं आपण काल लोअर बॉडीचं केला, आज अप्पर बॉडीचा वर्कआउट केला आपण. याने काय होतं, शोल्डर, बायसेप, चेस्ट, अजून ॲप्स, हे सगळ्या गोष्टीवर बेनिफिट पडतं. तर चला नेक्स्ट वर्कआउट बघू. अप्पर बॉडीचा वर्कआउट कम्प्लीट झाला. तर आता काय करू, आपण रेग्युलर मध्ये वर्कआउट जे आहे ना ते करायचे. कारण की पूर्ण शोल्डरचा न्यायचा पूर्ण वॉर्मअप होतो या एक्सरसाइजनी. ही एक्सरसाइज हप्त्यातून तरी एकदा करायची. यांनी पुरा स्ट्रेंथ, काल कसं आपण लोअर बॉडीची स्ट्रेंथ पॉवर बघितली, आज पुरी अप्पर बॉडीची स्ट्रेंथ पॉवर बघितली आपण या 2 वर्कआउटने. तर चला आता काय करू, रेग्युलरचे जे वर्कआउट आहे ना ते करू. ते करंट तिथे आले आज. चला मध्ये मारू सपाटे. आज बॅग सुद्धा खोलली नाही हो. तर चला आज झाले सपाटे कंप्लीट झाले. सपाटीचे आपण 7 ते 8 सेट मारले. पहिले 15-15चे मारले, मग 12-12चे मारले आपण. त्यांनी काय होतं, त्यांनी जे आपण आता वर्कआउट केला तो आणि हे सपाटे सेम एकच होतं. फक्त त्यांनी काय लेग स्ट्रेस होतो, बाकी अप्पर बॉडी फुल वर्कआउट होतो. हे तुम्ही डिपच्या ऐवजी हे पण मारू शकते. यांनी पण सेम इफेक्ट पडतो. चेस्ट बनते, बायसेप बनते, ट्रायसेप बनते, शोल्डर बनते, बॅक बनते आणि आपले थाईज बनते. या 4-5 गोष्टी या वर्कआउटनी बनत्या. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आता पुढचा वर्कआउट काय करायचं ते बघू. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर आज आपण केलं स्ट्रेंथ वर्कआउट केला अप्पर बॉडी. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. स्किपिंग नाही मारली आज, कारण की स्किपिंग कालच मारले होता आपण. कारण की एक दिवस ऍड करून आपण वर्कआउट रेग्युलर मधले ऍड करतो. तर काल स्किपिंग पण मारले होता, आज स्किपिंग हे केलं. आज अप्पर बॉडी फुल बॉडी वर्कआउट केलं आज. तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. हे प्रॉपर वेळ असेल ना. हा प्रॉपर.
तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज केला आपण फुल बॉडी स्ट्रेचिंग केली. आता तर चला आज जायची तयारी करू आता. कारण आज हे प्रत्येक सेट मारायचा ते लॅपमध्ये मारायचं कधी पण. म्हणजे आपण 15चा सेट पहिला वर्कआउट केला तर शेवटपर्यंत 15चेच लॅप आले पाहिजेत. सेम टाइममध्ये सेम स्पीडमध्ये आले पाहिजेत, तर आपल्या बॉडीला इफेक्ट होतो. नाहीतर पहिले आपण जास्त मारायचे, मग हळूहळू करत 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 कमी मारायचे. हे करायचं नाही. याने काय होतं, आपलं बॉडी हे कळत नाही आपल्याला. आपलं बॉडीचा परफॉर्मन्स कळत नाही. स्ट्रेंथ पॉवर वाढली की नाही वाढली हे कळत नाही. कारण की सगळ्या गोष्टीत हे इम्प्रूव्ह करायचं. स्टार्टिंग जे केलं ते एंडिंग पर्यंत सेम स्पीड, सेम स्टॅमिना आणि सेम रेपिटेशन पाहिजेत. सर्किट ट्रेनिंग करा, रनिंग करा किंवा कोणताही वर्कआउट करा, स्किपिंग करा, लॅडर वर्कआउट करा, कोणता पण वर्कआउट करा. स्टार्टिंग जी केली तीच एंडिंग पर्यंत करायचं, तर आपल्याला परफॉर्मन्स करतो, स्टॅमिना वाढतो. नाहीतर पहिले जोरात करायचं, स्लो करायचं, ह्यानी स्टॅमिना वाढणार नाही. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला जायची तयारी करू. चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.